फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स। आमचा पत्ता अहिल्यादेवी चौक फलटण। आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ, मोदोजी हायस्कूल गेट नंबर 3 समोर फलटण। रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ, रविवार पेठ फलटण। प्रदीप झंझन यांनी शिवसेनेला राजीनामा दिल्यानंतर केला आज भाजपमध्ये प्रवेश। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये आज प्रवेश केला। यंदा आमदार बदलायचा आहे ही त्यांची टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होती। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदीप झंझने काय म्हणाले पाहूया। आमचे धडाडीचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या नेतृत्वाखाली, तात्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची जोमाने वाटचाल होणार आहे। याच्या अगोदर 20 वर्ष जवळपास कोणतंही नेतृत्व नसताना एकाकी लढत दिली होती, एकाकी काम चालू होतं, तरी सुद्धा कुठलंही काम शेतकऱ्यांचं, लोकांचं, जनतेचं राहत नव्हतं। परंतु आता मोठ्या प्रमाणात मोठी ताकद स्थानिक पातळीवर सुद्धा दादांच्या रूपानं आम्हाला मिळणार आहे पूर्ण तालुक्यात। आणि आताचा जो आमदार आपल्याला करायचा आहे तो दादांच्या मनातला, दादांच्या हक्काचा आणि जनतेच्या हक्काचा हा आमदार आपल्याला करायचा आहे। याची सुरुवात 3 महिन्या अगोदर आपण केलेली आहे आणि आता सुद्धा ते जोमाने सुरू आहे। प्रत्येक गावागावातून लोक आता बोलायला लागलेले आहेत। ज्या प्रतिक्रिया लोक बोलत नव्हते परंतु लोक आता बोलायला लागलेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात जनतेमधून असंतोष असल्याचं दिसत आहे। असंतोष उफाळून येत आहे। लोकांच्या प्रतिक्रिया कुणी दाबून ठेवू शकत नाही। लोक आता बोलायला लागलेले आहेत, ते अन्याय सहन करू शकत नाही हे दिसायला लागलेलं आहे आपल्याला। आणि 2 ते 3 महिन्यात, 2 महिन्यात इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार झालेला दिसेल हे खात्रीपूर्वक सांगतो। आणि दादांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे फलटण तालुक्यात जे काय काम होईल ते जोमाने होईल। आणि हा माझा प्रवेश केलेला हा माझा दुसरा पक्ष आहे। मला अपघाताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मला बाहेर पडावं लागलं होतं आणि माझी एक अशी अपेक्षा आहे की आता मला पक्ष सोडायची वेळ येऊ नये। दादांशी मी कटिबद्ध आहे, ह्या जनतेशी, फलटण तालुक्यातल्या जनतेशी कटिबद्ध आहे। ह्याच्याशी कधी प्रतारणा होणार नाही माझ्याकडून। आणि मी बोलतो, लिहितो ते प्रत्येक गोष्ट सत्य असते, ह्याच्यामध्ये काडी मात्र कुठेही बदल नसतो आणि कुठेही काही शंका नाही अजिबात। त्याच्यामुळं पूर्ण ताकदीनं कुणी काही म्हणू देत पण दादा विश्वास ठेवा, ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये कुठेही शब्दामध्ये बदल होणार नाही। जे आहे ते तुमच्यासाठी आणि पक्षासाठी आणि ह्या जनतेसाठी पूर्णपणे समर्पण असणार आहे। एवढं बोलतो आणि माझं 2 शब्द थांबवतो। माझे सर्व सहकारी, आता भरपूर शेतकऱ्याच्या खूप मोठ्या अडचणी असतात। शेतकरी कधी असा का होणार नाही मोकळा, तरी सुद्धा काही जण आले, लांबून कुठून आले, परंतु मतदान करताना अजिबात चुकत नाहीत। एक सदस्य, ग्रामपंचायत सदस्य नसताना दादा 125 लोकांना सदस्यांना भेटलो, त्यावेळी मला 64 ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केलं होतं। ही गोष्ट नाकारता येणार नाही। त्यामुळे लोक चांगल्यापैकी आपल्या इथं सकारात्मक प्रतिसाद देतील आणि येणाऱ्या विधानसभेत समोरच्या विरोधी पार्टीचा दारुण पराभव केल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।